कालपासून आपण मीडियात एक बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवताना पाहतोय. पुण्यातील एका तरुण विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं. सासरच्या छळाचा आणखी एक बळी. राज्यातलं गृहमंत्रालय झोपलंय का? ही सगळी टायटल्स लक्षात ठेवा बरं का. व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवा, कारण यातल्या प्रत्येक टायटलमध्ये एक मुद्दा दडलाय आणि आपण त्या प्रत्येक मुद्द्यामागचं सत्य शोधण्याचा आजच्या या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत. ज्या अभागी तरुणीनं आत्महत्या केली आहे त्या तरुणीचं नाव आहे वैष्णवी हागवणे. एक सून, एक मुलगी, एक बहीण. या वैष्णवीच्या मृत्यूमागे खरं तर एक काळं सत्य दडलंय. हुंड्यासाठीचं छळ, राजकीय वजन असलेलं सासरचं घराणं आणि त्या घराण्याचा विकृत चेहरा. वैष्णवीनं केलेली आत्महत्याच होती की तिची हत्या झाली आहे, असा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा आपण त्या घटनेमागचे विविध कंगोरे उलगडून पाहायला हवे. मित्रांनो नमस्कार. वैष्णवी हागवणे, लग्नाआधीची वैष्णवी कसपटे, आजकालच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारी, अर्थात या जेनझीची प्रतिनिधी. आपल्या समाजातलं वातावरण पाहता आजकाल प्रत्येक बाप आपल्या लेकीला तिच्या इच्छेनुसार शिक्षण घ्यायला प्रोत्साहन देत असतो. सरकारही या लाडक्या लेकींना शिकवण्यासाठी वारेमाप तरतुदी करत असतं. उद्देश हाच असतो की या लाडक्या लेकी उद्या शिकून सवरून आपल्या पायावर उभ्या राहतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील, स्वावलंबी बनतील. दोन पैशांसाठी ना त्या सासरच्यांकडे त्यांना पाहावं लागेल ना माहेरच्यांकडे. वैष्णवीच्या प्रकरणाचा विचार केला तर लक्षात येईल की तिनं केलेलं लग्न हे लव्ह मॅरेज होतं. अर्थात एकाच समाजातलं. समाजाचा उल्लेखही मी जाणून बुजून केला आहे, पुढे त्यावर मी बोलणार आहे. हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे सुद्धा पाहायला हवंय. वैष्णवीच्या घरून आधी या लग्नाबद्दल सकारात्मक सिग्नल नव्हते आणि दरम्यान थोडा तणाव निर्माण झाला होता. आणि त्याच दरम्यान प्रकृती गंभीर झाल्यानं वैष्णवीचे वडील हे त्यावेळेस ICU मध्ये भरती होते, हॉस्पिटलमध्ये. असं असताना, बाप ICUत असताना वैष्णवीनं पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला. ती पळून देखील गेली. पुढे शशांक हागवणे या राजेंद्र हागवणे या NCPच्या पदाधिकाऱ्याच्या मुलासह तिचा रीतसर विवाह झाला. या लग्नात वैष्णवीच्या बाबांनी हागवणेंच्या मागणीनुसार त्यांना हुंडा म्हणून एक फॉर्च्युनर कार दिली, जिची किंमत आजच्या घडीला 50 लाखांच्या वर आहे. 51 तोळं सोनं दिलं, जे 55 लाखांच्या वर आहे. जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपये खर्चून, मानपान करून कसपटे फॅमिलीनं आपल्या लेकीचं लग्न हागवणेंच्या राजकीय वजनाला साजेसं असं लावून दिलं. आता आमच्या मावळ भागात जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. मुळशीत तर जबरदस्तच. तर काळ्या आईचा सौदा करून मिळालेला पैसा हा माणसाला लाभत नाही, हे जसं मुळशी पॅटर्न सिनेमातून आपण पाहिलंय ना, तसा तो प्रत्यक्षातही लाभत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वैष्णवी हागवणेचा दुर्दैवी मृत्यू. पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही लग्नाला जा, तिथं रुखवत मांडलेला असतो लग्नात. चादरी उशी, म्हणजे चादर उशी, गाद्या, कपाट, टेबल, खुर्ची, सोफा, भांडी, कपडा लत्ता, नळ, नळाची तोटी, पाऊस, छत्री, सगळं या रुखवतात दिसतं. पोरीला काय बी कमी पडू द्यायचं नाही बघा. हा डायलॉग म्हणजे दिखावा असतो, दिखावा. उगाच नाही मराठ्यांचं लग्न म्हणजे मारवाड्याची धन असं म्हटलं जातं. मराठ्याचा घरातला काना कोपरा झाडून सगळं रिकामं होतं आणि मारवाड्याचं घर भरलं जातं. जो दुकानदार असतो त्याच्याकडून खरेदी होते, तो बस्ता बांधला जातो, लाखो रुपये खर्च होतात. आम्ही करतो. खिशातला शेवटचा दिडका सुद्धा द्यावा लागला तरी बाप आणि भाऊ मोठा असेल तर तो दिडका देतात आणि पोरीचं लग्न, त्या लग्नातला मानपान, हुंडा देणं घेणं, रुखवत हा साकारला जातो. खरंच याची आवश्यकता असते काय? तर यावर देखील समाजानं विचार करायला हवा आहे, पण तो होत नाही. मराठा समाजाला लागलेली कीड आहे एक प्रकारची. एकतर आम्ही मराठी म्हणजे इतिहासात रमलेलो असतो साधारण कथा. आता 400 वर्ष लोटली की या आता त्या सरदारकी जहागीरदारीतून बाहेर या. पण नाही, आम्हा मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास घट्ट कवटाळून बसलेलो आहोत आम्ही आजही त्या इतिहासाला. खायचे वांदे आहेत तरी. दुसरं म्हणजे काय तर राजकारणाचा नाद. होय, हा नादच आहे राजकारण म्हणजे, जो मराठ्यांना बर्बाद करून सोडतोय, पण आम्ही त्यातच गुंतलेलो असतो. आता आमच्या लग्नातही याची झलक बघायला मिळते बरं का. कशी? लग्नपत्रिका ही भली मोठी छापावी लागते. त्यात गावच्या आजी माजी सरपंचासह
आमदार खासदार नगरसेवक ते आमचे श्रद्धास्थान, आमचे आशास्थान, हिंदुस्थान पाकिस्तान, युवा हृदय सम्राट, ताईसाहेब, दादासाहेब, भाई, अण्णा, नाना, ते ट्रम्प तात्यापर्यंत ही नावं टाकायची असतात आम्हाला. आमचं राजकारणात वजन आहे, आम्ही कोणाचे तरी फार जवळचे कार्यकर्ते आहोत हे दाखवायचं असतं आम्हाला. आज सकाळी अजितदादांचा या हागवणींच्या लग्नातला फोटो व्हायरल झालाय, तो फॉर्च्युनरची चावी देताना. त्यावर दादा योग्य पद्धतीने व्यक्त झालेत. मी काय दादांचं समर्थक नाही, मी नेहमी दादांच्या विरोधात बोलत असतो, पण आज दादांचं बोलणं पटलं, मला पटलं. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का नाही? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच. मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पळाला, पळून कुठं जातोय? पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला, केशवच्या घरात लग्न, प्रेमापोटी बोलत जावं लागतं. जीपी नाही गेलं तरी माणूस रुसते. त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? कार्यकर्ता किंवा पदाधिकारी लग्नाला बोलावतो तर जावं लागतं, नाहीतर ते नाराज होतात. पण म्हणून काय त्या प्रत्येक लग्नानंतर त्या लेकीचा सुनेचा छळ होणार आहे का, तिला मारणार आहात का, की डोक्यावर बसवणार आहात हे विचारणं आमचं काम नाही, असं दादा बोललेत. लग्नाला नाही गेलो तर कार्यकर्ता नाराज होतो. दादा जे बोलले ते योग्यच आहे, पण या प्रकरणातला सासरा हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. या राजेंद्र आगवणीच्या बायकोचा म्हणजे वैष्णवीच्या सासूचा भाऊ म्हणजे IG लेवलचा कोणीतरी पोलीस अधिकारी आहे. हे घराणं प्रचंड वजनदार आहे आणि म्हणून त्यांनी एखाद्याची लेक मारून का टाकावी? यांना अटक तर झालीच पाहिजे. सासू सासरा महत्वाचं म्हणजे यातली नणंद आणि वैष्णवीचा पती यांना तर फाशी द्या. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाख वाटत असेल हो, पण कायदा अनुमती देतो का या गोष्टीला? नाही ना. पण यात राजकारण आणण्याचा लगेच प्रयत्न सुप्रियाताई सुळेंनी केलाय. सामान्य घरच्या लेकीला सासरच्यांनी जाळून मारून टाकली तरी कोणी दखल घेत नाही, पण हागवणे हा NCPचा पदाधिकारी आहे म्हणून चर्चा गावभर झाली. ताई मैदानात उतरल्यात. आता जनरल कोर्समध्ये दिसायला ठीक आहे, पण सुप्रियाताईंच्या पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यावरच त्यांच्या सुनेला छळल्याचे आरोप आहेत. त्या सुप्रियाताईंना असले आरोप करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? सकाळपासून हागवणींच्या मोठ्या सुनेची स्टोरी चॅनल्सवर येते. तिचाही छळ याच लोकांनी केलाय अशाच पद्धतीने. म्हणजे एक हागवणे कुटुंबच नालायक आहे सगळं. पण समाज माध्यमांवर विशेषतः TV चॅनलच्या स्टोरीजमधून असं प्रस्थापित केलं जात आहे की मुलीच्या वडिलांनी घरच्यांनी एवढा पैसा तर खर्च केला लग्नात, पण पुढे जसजसा वैष्णवीचा छळ व्हायला लागला तसं त्यांनी खमका स्टँड घ्यायला होता, आपल्या पोरीला बोलून घ्यायला पाहिजे होतं. तसं खंबीरपणे न वागता त्यांनी आपल्या लेकीला पुन्हा त्या नरकात नांदायला पाठवत राहिले. घर की इज्जत. आता ही इज्जत ही काय फक्त कसपटेंच्या घराण्याला होती का? हागवणींना त्यांच्या या नालायक वागण्याचा फटका बसला नसता का? पोलीस दरवेळेस बोटचेप्या भूमिकेतच का वागलेत? म्हणजे FIR लॉन्च करून घेण्यासाठी त्यांनी 4-4, 5-5 तास का लावलेत? पोलीस यांचं समुपदेशन का करत होते तक्रार द्यायला गेल्यानंतर? असे अनेक प्रश्न उभे राहतात. पण त्या झालंय काय की आता सोशल मीडियात वैष्णवीचे वडीलच खलनायक ठरलेत. का नाही त्यांनी आपल्या पोरीला घरी नेलं? तिथं लोकांचा मार खात मारण्यापेक्षा तिला माहेरला आणलं असतं तर ती जड झाली असती का कसपटेंना? आता इथं मुद्दा उभा राहतो तो एका बापानं आपल्या पोरीला आयुष्यभर शिकवलं, सवरलं, सरकारने या लाडक्या लेकींना सवलती दिल्या, त्या कशासाठी? या समानतेच्या बाता मारणाऱ्या आजच्या युगातल्या सावित्रीच्या लेकींना शिक्षणाच्या जोरावर आर्थिक स्वावलंबन स्वीकारता येत नाही का? का सासरवर अवलंबून राहायचं? का माहेरच्या सहानुभूतीवर जगायचं? नवरा मारतो, सासू त्रास देते, नणंद छळते, सासरा घाणेरड्या नजरेचा आहे,
तर घर सोडून का नाही स्वतःच्या पायावर उभं राहणं आजच्या युगातल्या नारीला शक्य होत? माझा सवाल हाच आहे की शिकण्याच्या वयात नको त्या नादाला लागून सैराटसारखं काहीतरी विराट करायचं आणि मग कर्माची फळं भोगायची. त्याऐवजी रीतसर शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहता आलं असतं तर अशा कसोटीच्या क्षणी गळ्याला फास लावून आयुष्य संपवण्यासारख्या टोकाचा निर्णय नसता घ्यावा लागला. आज सरकारने जे काही दिलंय ते लाडक्या बहिणींनाच दिलंय ना. एखादी लाडका भाऊ योजना आहे का कुठे? मग वैष्णवीचे वडील चुकले कुठे आता? त्यांच्यावर आगवणींच्या राजकीय पार्श्वभूमीचा, त्यांच्या बायकोच्या भावाच्या IG रँकला असण्याचा, त्या वजनाचा दबाव असणारच होता. त्यामुळे त्यांनी लेकीला सतत सासरला पाठवण्याची चूक केली. एवढा खर्च केल्यानंतरही ते झुकले, हात जोडत राहिले. पण प्रत्येकदा म्हणजे जेव्हा जेव्हा वैष्णवीला किंवा तिच्या मोठ्या जावेला मयुरीला त्यांच्या घरात मारहाण झाली आहे तेव्हा तेव्हा त्या विक्टिम्स पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलेल्या आहेत. पण एका तक्रारीची दखल त्यांनी घेतली पोलीस स्टेशननी, ती वगळता पोलीसही हागवणींच्या दबावाखाली वागलेले ते स्पष्ट दिसतंय. आता सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा इथं येतो, तो म्हणजे आमचं गृह मंत्रालय किंवा गृहमंत्री काय करतोय. अर्थात ते इथं काय करणार? बाप ICUत असताना लग्न करण्यासाठी पळून गेलेली पोरगी, राजकीय वजनाचा गैरवापर करून आपली विकृत खाच बागवून घेणारं हागवणे कुटुंब, शिकली सवरलेली आणि प्रेमासाठी सैराट करायला निघालेली वैष्णवी आपला जीव वाचवून घर सोडू शकत होती. तिनं मृत्यूला का कवटाळलं? सासर माहेर दोन्ही तुटलं असं समजून बापानं आणि सरकारी योजनांमधून शिक्षण घेतलंय ना, शिक्षण मिळालंय, त्याच्या जोरावर स्वतःच्या पायावर का उभी राहिली नाही? हे प्रश्न अनुत्तरित राहतात. पण लोकांना आता कोण दिसतंय? तर एक वैष्णवीचा बाप आणि दुसरा राज्याचा गृहमंत्री, हे दोघेच खरे गुन्हेगार आहेत असा प्रचार सुरू झालाय. मागच्या दशकभरात कानावर पडलेली हुंडाबळीची ही ताजी असलेली ही पहिली केस आहे. त्याच्या आधी पुण्यातच बाळंतपणात बळी गेलेल्या एका तरुणीची केस, मंगेशकर रुग्णालय. या दोन्ही केसेस या हाय प्रोफाईल होत्या म्हणून किमान चर्चा तरी होते त्यांची. गरिबाघरची लेक बाळंतपणात दगावते, कोणी विचारत नाही. गरिबाघरच्या लेकीला हुंड्यासाठी जाळून मारलं जातं, कोणाच्या गावीही नसतं. पण आता विषय वेगळा आहे. यात तर सगळाच माल मसाला ठासून भरलाय. ड्रामा, मेलोड्रामा, ॲक्शन, रोमांस, सस्पेन्स, थ्रिलर. राजकीय वजनदार घराणं आहे, पैसा आहे, पोलीस आहेत. मग गृहमंत्र्यांना ठोकायलाच हवं की ठोका. IT सेलवाले 40 पैशांना जागून ठोकायला उतरलेत देखील. पण प्रत्येक घटनेत राजकारण शोधणाऱ्यांनी या मृत्यूला एक सामाजिक प्रश्न म्हणून पाहायला हवंय. आणि शक्य असेल तर या घटना रोखण्यासाठी आपल्या लेकींना आर्थिक स्वावलंबनाचे धडे द्यायला हवेत, जेणेकरून अशा हागवणींचा छळ सहन करत जीव देणं त्यांच्या नशिबी येऊ नये. मित्रो, जे घडलंय ते दुर्दैवीच आहे. वैष्णवीच्या मृत्यूचं दुःख आहेच, नाकारता येत नाही. इथुपर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचं पुढे काय, हा गहन प्रश्न आहे. आई विना लेकरू कसं जगणार आहे? पण या प्रश्नाचं समाधान आपल्या जेनझीनं, विशेषतः लाडक्या लेकींनं स्वतः शोधायला हवंय. कसं ते त्यांचं त्यांनी ठरवायचं. इन्स्टावर रील्स बनवून की स्वतःच्या पायावर उभं राहून. प्रत्येक घटनेला राजकीय रंग द्यायलाच हवा असं नसतं. NCPचा पदाधिकारी असलेला तो राजेंद्र हागवणे नालायकच आहे. शक्य झालं तर त्याला फाशीच द्या, पण दिव्याखालचा अंधार आधी दूर करा, एवढंच. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.